ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं भविष्य भाजपच्या हाती. आता तुम्ही म्हणाल मी हे काय म्हणतेय, पण मी आधी म्हणाले अगदी तसंच आहे. कारण शरद पवारांच्या राज्यसभेचा मार्ग हा थेट भाजपच्या हाती आहे. कारण यावेळी महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक ही केवळ संख्याबळाची लढाई नाहीये, तर ती एका राजकीय निर्णयावरती अवलंबून आहे. राज्यसभेच्या जागा आहेत एकूण 7, पण त्यातील एका जागेमुळे संपूर्ण राजकीय गणित हे अस्वस्थ झालेलं आहे. जर राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने महायुतीच्या माध्यमातून 7वा उमेदवार दिला नाही तर शरद पवार बिनविरोध निवडून येतील. पण जर 7वा उमेदवार हा मैदानात भाजपने उतरवला तर शरद पवारांना थेट निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. आणि ही निवडणूक जिंकणं किती अवघड असतं हे सर्वांनाच माहिती आहे. नमस्कार, मी सायली नरवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. चला तर मग आता हा विषय आपण सविस्तर समजावून घेऊयात. देशात सध्या राज्यसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण 37 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 7 जागा या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या आहेत आणि म्हणूनच देशभरातील राजकीय नजरा या महाराष्ट्राकडे लागलेल्या आहेत. आता सध्याच्या जर परिस्थितीनुसार पाहिलं तर संख्याबळानुसार या 7 जागांपैकी 6 जागा या महायुतीकडे जातील आणि 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येईल असं चित्र दिसतंय. पण महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमीच आकड्यांपेक्षा वेगळी समीकरणं घेऊन आलंय. इथं गणित इतकीच किंमत ही रणनीती, दबाव आणि धक्कातंत्रालाही असते आणि म्हणूनच ही एकमेव जागा आज सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेली आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावावरती एकमत होणार का, हे एक मोठं आव्हान आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज आहेत. त्यांचा अनुभव आणि प्रभाव हा अफाट आहे. पण आघाडीतले इतर पक्ष त्यांना पाठिंबा देतील का? उद्धव ठाकरे गटाला स्वतःची उमेदवारी हवी आहे, तर काँग्रेसही मागे हटण्यास तयार नाही आहे. जर आघाडीत एकी झाली आणि शरद पवार हे उमेदवार झाले तर ते एक मोठं राजकीय पाऊल ठरणार आहे. पण हे एकमत होण्यासाठी आघाडीतील नेत्यांना अहंकार बाजूला ठेवावा लागेल आणि त्याची शक्यता किती आहे? आता राजकीय विश्लेषक असं म्हणतात की पवारांच्या ज्येष्ठत्वामुळे आणि त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रभावामुळे आघाडी एकत्र येऊ शकते, पण अंतर्गत कलह हे रोखू शकतो. म्हणूनच महाविकास आघाडीला मिळणारी ती 1 जागा सध्या आघाडीतीलच संघर्षाचं केंद्र ठरली आहे. आता प्रश्न पहिला, जर महाविकास आघाडीचे उमेदवार हे शरद पवार झाले तर राज्यसभा निवडणुकीचं चित्र कसं असू शकतं? सध्या महायुती 6 उमेदवार हे या निवडणुकीसाठी उतरवत आहे, ज्यामुळे 7वी जागा ही महाविकास आघाडीला बिनविरोध मिळू शकते. म्हणजे जर भाजपने 7वा उमेदवार उतरवला नाही तर शरद पवार हे सहज निवडून येतील. पण हे इतकं सोपं नाही आहे, कारण राज्यसभेची निवडणूक ही गुप्त मतदानाने होते आणि यामध्ये क्रॉस वोटिंगचा धोका हा नेहमीच असतो. 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपने धक्कातंत्र वापरलं होतं. त्यावेळी महाविकास आघाडीची मतं फोडून भाजपने अतिरिक्त जागा या जिंकलेल्या होत्या. त्यामुळे यंदाही असं काही घडेल का? म्हणूनच शरद पवार उमेदवार असले तरी त्यांचं यश हे महायुतीच्या निर्णयावरती अवलंबून आहे. पण जर शरद पवार हे उमेदवार असूनही भाजपने महायुतीच्या माध्यमातून 7वा उमेदवार दिला तर परिस्थिती काय असू शकते, हे एक मोठं ट्विस्ट असेल. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे का 7वा उमेदवार जिंकवण्यासाठी? तर नाही. महायुतीकडे मतदान अधिक असले तरीही ते 6 उमेदवारांसाठी पुरेसे आहे. 7व्यासाठी क्रॉस वोटिंगची गरज ही नक्की पडणार आहे. जर 7वा उमेदवार उतरवला तर निवडणूक होईल आणि तीही रंजक आणि गुंतागुंतीची. यात महाविकास आघाडीची 1 जागा धोक्यात नक्की येऊ शकते. शरद पवारांना हरवण्यासाठी भाजप हे महाविकास आघाडीमधील असंतुष्ट आमदारांना आकर्षित करू शकतो. यातून राजकीय घोडेबाजार हा सुरू होऊ शकतो, जसं की मागील निवडणुकीमध्ये झालं होतं. हे शरद पवारांसाठी नक्कीच आव्हान असेल, पण त्यांचा अनुभव त्यांना मदत करू शकतो. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्यक्ष निवडणूक झाली तर महाविकास आघाडीची मतं फुटण्याचा धोका किती आहे? तर मागील अनुभवानुसार देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील आमदारांना फोडण्यात हे यश मिळवलेलं होतं. 2022च्या निवडणुकीमध्ये काही काँग्रेस आणि काही शिवसेना आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं, ज्यामुळे महायुतीला फायदा झाला. यंदा मात्र शरद पवार उमेदवार असले तरीही आघाडीतल्या अंतर्गत मतभेदामुळे मतं फुटू शकतात. त्याचा धोका किती असू शकतो? तर राजकीय तज्ज्ञ असं म्हणतात की तो धोका हा 20 ते 30% असू शकतो, कारण आमदारांना पक्षाच्या व्हीपची भीती असते. पण गुप्त मतदानामुळे स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा देखील असते. शरद पवारांच्या व्यक्तिमत्वामुळे आघाडी एकत्र राहू शकते, पण भाजपच्या रणनीतीवरती ते अवलंबून असणार आहे.
शरद पवार उमेदवार असल्यास भाजप महायुतीच्या माध्यमातून 7वा उमेदवार देईल का? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर या गुंतागुंतीच्या निवडणुकीचे आक्रमक रणनीतिकार आहेत आणि त्यांनी मागील निवडणुकीमध्ये धक्कातंत्र वापरलं होतं, पण यंदा ते 7वा उमेदवार उतरवतील का याबाबत अद्यापही खल सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरती भाजप आणि शरद पवार यांच्यातील संबंध लक्षात घेता भाजप हे धक्कातंत्र टाळू शकतं. दुसरं असं की जर महायुतीला क्रॉस वोटिंगची हमी असेल तरच ते 7वा उमेदवार उतरवतील, अन्यथा ते 6च ठेवतील आणि शरद पवारांना बिनविरोध जिंकून देतील. शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून भाजप ही निवडणूक बिनविरोध करू शकते का? हाही एक इंटरेस्टिंग पैलू आहे. शरद पवार हे 84हून अधिक वयाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा राजकीय अनुभव अफाट आहे. भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आदर करू शकतात आणि निवडणूक ही बिनविरोध करू शकतात. याचा फायदा भाजपला राष्ट्रीय पातळीवरती नक्कीच मिळू शकतो, कारण ते तिथं उदार दिसतील. पण राजकारण हे भावनिक नाही तर रणनीतिक आहे. जर भाजपला फायदा दिसला तर ते बिनविरोध करू शकतात, अन्यथा ते स्पर्धा निर्माण करतील. एकंदरीतच पाहता ही राज्यसभा निवडणूक ही केवळ एका जागेपुरती मर्यादित नाहीये. ही निवडणूक महाविकास आघाडीची एकजूट, भाजपची रणनीती आणि शरद पवारांचं राजकीय भवितव्य या सगळ्यांची एकाच वेळी परीक्षा आहे. पुढील काही दिवसांमध्ये भाजपने काय निर्णय घेतला आहे यावरती केवळ राज्यसभा निवडणुकीचा निकाल नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणारी आहे. त्यामुळेच आज हे स्पष्ट म्हणावं लागतंय की या निवडणुकीमध्ये शरद पवार जिंकतील की निवडणुकीमध्ये ते अडकतील हे त्यांच्या हातात नाहीये, तर ते भाजपच्या निर्णयावरती ठरणारं आहे. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला? भाजप हे शरद पवारांबद्दल काय निर्णय घेणार आहे? त्याआधी महाविकास आघाडीचं एकमत होईल का शरद पवारांच्या उमेदवारीवरती? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमची मतंही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. तोवर धन्यवाद.